तर दुसरीकडे भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना थेट इशारा दिलाय। आदित्य ठाकरे यांना धड मराठी बोलता येत नाही, आम्ही उद्धव ठाकरेंची नक्कल केली तर काय होईल, आरशात तुमचे चेहरे बघा असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केलाय। तर ठाकरेंचे डिनो मोरियाचे काय संबंध आहेत, माझ्याकडे 1985 पासूनचे हिशोब आहेत। दिशा सालियन प्रकरणात डिनो मोरियाचा देखील हात आहे असंही नारायण राणेंनी म्हटलंय। तर डिनो मोरिया ही मातोश्रीची सून असल्याची घणाघाती टीका नितेश राणेंनी केली आहे। सरकारला मदत करायची, लोकांना मदत करायची ती असं मागे मग तो युडी मिनिस्टर एकनाथ शिंदे काय नावाने हो, तुम्हाला नाव ठेवली तर तू त्याला मराठी धड बोलता येत नाही, त्या आदित्याला तोत्रा बोलतो तो। आम्ही नक्कल केली तर काय होईल, उद्धव ठाकरेची नक्कल केली तर काय होईल, तुमचे आधी चेहरे बघा आणि मग दुसऱ्यावर टीका करावी ना। अहो दिनो मारिया म्हणजे तो ऐकून घ्या, आदित्य ठाकरेचा तो मित्र आहे, उठा बसायचं ठिकाण आहे, भ्रष्टाचारात तो अड्डा आहे, अजून काय पाहिजे। बाकीचे धंदे करायला ते ठिकाण आहे, तिथून होतात। सालियनचं प्लॅन त्या दिनो मोरेच्या घरून झालं, दिशा सालियन आणि तो ऍक्टर आपला सिंग, हे तिथून झालेलं आहे। ती आज उद्या माहिती येईल ना, दिनो मोरिया पण त्या केसमध्ये जाणार, दिशा सालियनच्या। डिनो मोरिया हे जे आदित्य ठाकरेचे फ्रेंड आहेत। डिनो मोरिया म्हणजे आदित्य ठाकरेचा बेटर हाफ आहे। डिनो मोरियाच्या घरी आदित्य ठाकरे मंत्री असताना जास्तीत जास्त वेळ थांबायचे आणि म्हणून डिनो मोरियाला ची चौकशी होणं म्हणजे आदित्य ठाकरेचं पितळ उघडं होण्यासारखं आहे। ही मातोश्रीची सूनच आहे डिनो मोरिया, कळलं ना। आणि म्हणून डिनो मोरियाला आतमध्ये येणं म्हणजे आदित्य ठाकरेला फार दुःख होण्यासारखा विषय आहे। डिनो मोरियाचे अगर सगळे सीडीआर तपासले, बहुतेक कॉल, बहुतेक संपर्क हे आदित्य ठाकरेचे आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।